नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नेवाशामधील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी महिलांनी दिलं पोलिसांना निवेदन। कारवाई न झाल्यास तांडा मोर्चा काढण्याचा देण्यात आला इशारा। शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं प्लास्टिक बंदी संदर्भात राबवण्यात आलाय अभिनव उपक्रम। प्लास्टिक आढळल्यास होणार आता कठोर कारवाई। पाथर्डी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं पाऊस पडण्यासाठी सामूहिक नमाज अदा। आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी क्रांती मोर्चाचं आयोजन। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। नेवाशामध्ये अवैध दारू विक्रीचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे महिलांचे मोठे हाल होत आहेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। त्यामुळे शहरासह प्रभाग क्रमांक 4 मधील मधमेश्वर इथे सुरू असणारे अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, यासाठी महिलांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय। यावरती कारवाई न झाल्यास दांडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील या महिलांनी दिलाय। नेवासा शहरासह प्रभाग क्रमांक 4 मधील मधमेश्वर इथे सुरू असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी, अन्यथा दांडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महिलांच्या वतीनं निवेदनाच्या द्वारे देण्यात आला आहे। महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अनिल पवार यांना निवेदन दिलंय। या महिलांचे नेतृत्व नगराध्यक्षा संगीता वरडे आणि नगरसेविका अनिता डोकडे यांनी केलंय। या निवेदनामध्ये म्हटलंय की दारूमुळे त्यांना नवऱ्यापासून मोठा त्रास होतोय, त्यामुळे त्यांच्यावरती वेगळं राहण्याची वेळ आली आहे, तर काहींना दररोज नवऱ्याचा मार खाण्याची वेळ आली आहे। त्यामुळे महिलांचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चाललंय। महिला आणि लहान मुलांवरती त्याचा विपरीत परिणाम होतोय। त्यांच्याकडनं शिवीगाळ करणं, मुलींची छेडछाड, मारामारी असे प्रकार देखील वाढले आहेत। त्यामुळे नेवासा शहरासह मधमेश्वर नगर इथे सुरू असलेली अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। 3 किलोमीटर मध्ये तुम्ही कधी तिथे आलेत का? हार बनत घ्यायचं नाही म्हणलं काय नाही ऐकायला काय म्हणलं, ऐकायला येतंय सगळ्याला बाहेर याच्या कोणीच नाही महिला। तुम्ही उत्तर काय होणार पण 1 वर्ष झालं तुम्ही म्हणता पदावर 1 वर्षात काय केलं तुम्ही? 4 तालुके सर तुम्ही काय म्हणता? ठिकाण कुठले चालू आपल्या केस चालू आहे तिथे या निवेदनावरती नगराध्यक्षा संगीता वरडे, नगरसेविका अनिता डुकरे, अनिता धोत्रे, ज्योती पांडुरे, अरुणा डुकरे, सविता काळे, सुनीता सोनोने, शशिकला आघाडे आदींसह सर्व महिलांच्या सह्या आहेत। यावेळी नगरसेवक सचिन नागपुरे, भारत डोकडे, सतीश पिंपळे, दिनेश व्यवहारे, राजेंद्र मापारे, दत्तात्रय वरडे, रणजित सोनवणे आदी इथे उपस्थित होते। नेवासा शहर आणि परिसरामध्ये अवैध दारू विक्री सुरू करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष संजय सुखदान यांनी केली आहे। आज नेवासा तालुक्यातील महिलांनी अवैध दारू बंदीबाबत बंद होण्याबाबत या कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आणि अवैध धंदे बाबतीत राज्य उत्पन्न शुल्क कुणालाही पाठीशी घालणार नाही याची मी ग्वाही देतो आणि 2 दिवसात सर्व ठिकाणी केसेस होऊन धंदे बंद होईल याची मी 100% आपण आल्या सर्वांना ग्वाही देतो। मी 100% बंद होतील, 100% बंद होईल। कारण अवैध धंद्याच्या विरोधात हे डिपार्टमेंट स्ट्रिक्ट ॲक्शन घेते, त्यात मी त्या फार विरोध आहे त्याच्यामध्ये। 100% 2 दिवसात धंदे बंद होतील। नमस्कार, मधमेश्वर नगरमध्ये जेवढ्याही दुकाने आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सर्व महिला येऊन निवेदन दिलेलं आहे, पहिलंही दिलेलं होतं, पण त्यांनी एवढं मनावर घेतलं नाही। आता उजून आलेलं आहे, कारण की महिलांना इतका त्रास आहे का त्यांना केलेलं खाल्ल्या देऊ नाही राहिले, घरचे हाणमार करते, लेकरं बाळ आजारी पडले तर दवाखान्यात सुद्धा येत नाही, इतके कंडिशन बक्कर चालू आहे त्यांची। आता तुमचं पुढलं पाऊल काय असेल? आता आमचं पाऊल आहे, आता इथून पुढे जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व महिला येऊन स्वतः कारवाई करू शकतो। मधमेश्वर नगर महिलांमार्फत सगळे आज महिला एकत्रित येऊन साहेबांना इथं निवेदन देण्यासाठी आलो की ज्या मधमेश्वर नगरमध्ये ज्या दारूच्या दुकानं चालू आहेत
तर त्या दुकाना पूर्णतः बंद केल्या पाहिजेत. कारण या दारूमुळे प्रत्येक पुरुष हा दारूमध्ये निषाद हे झालेला आहे आणि ना त्या पुरुषाचं मुलाबाळांकडे लक्ष नाही, ना बायकोकडे लक्ष नाही आणि प्रपंचात कुठल्याही गोष्टीचा तो हस्तक्षेप करत नाही. आज जर त्याने 2 रुपये कमवून आणले आणि तो 1.5 रुपये तिथं खर्च करत असेल तर तो त्या 50 पैशामध्ये राहिलेला प्रपंच कसा चालू शकतो. आणि आज या निवेदनाला काहीतरी कुठंतरी एक वेगळ्या प्रकारे रूप आणावे आणि या संदर्भात काहीतरी साहेबांनी कुठंतरी पुढाकार घ्यावा अशी आमची सगळ्या महिलांमार्फत एक विनंती आहे. आणि जर यामध्ये साहेबांचं जर काही कुठं हस्तक्षेप थोडाफार होत असेल आणि त्याच्यामध्ये जर आमचं काही सहकार्य पाहिजे असेल तर आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊ आणि ह्या गोष्टीला पुढाकार देऊ. आणि यानंतर जर हे पूर्ण कारवाई करूनही जर दारूच्या दुकानं बंद होत नसतील तर या सगळ्या महिला एकत्र आल्याच्या नंतर जे काही होईल त्याला सगळ्या प्रकारे शासन जबाबदार राहील आणि जी कारवाई होईल त्या कारवाईला आम्ही कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही की आम्ही तुम्हाला अगोदर निवेदन दिलेलं होतं आणि त्यानुसार पुढे कारवाई करत आहोत असं. इथे जेवढे महिला आले तेवढे महिलेचे नवरे पेतात दारू. त्यांना फक्त रोज किती आहे 300 किंवा 350 रुपये रोज ते 200 रुपये आणतात आणि त्या दारूच्या याच्यात घालतात ते हप्त्याला. मग त्याच्यातला पगार किती होतो 250 रुपये रोज आणि त्यांचे काय 1200 किंवा 1250 रुपये पगार होतो. त्याच्यात ते 700-800 रुपये त्या दारूच्या दुकानात परत घालायचे. मटक्याला निम्मे पैसे त्या दारूला निम्मे पैसे घालतात. मग ते बायांचं काय होतं मग ते नवऱ्याला बोलतात. नवऱ्याला बोलल्याबद्दल ते नवरा काय करतो मग त्या बाईला हाणतो. खूप हाणल्यानंतर त्या बाईला वैताग येतो. मग ती बाई काय करणार तिला 20 आणायला सुद्धा 2 रुपये सुद्धा नसतात तिच्याकडे. मग ती काय करते जाते वड्यात जीव द्यायला जाते किंवा विहिरीत जीव द्यायला जाते. मग तिच्याकडे पर्याय दुसरा काहीच नसतो ना. कारण की तिच्या घरात त्या लेकरांना बघून तिची ती परिस्थिती तिला म्हणजे एवढं वाईट वाटतं की आपला नवरा काम करीतो आपल्याला जाऊन देत नाही आणि जे काम करीतो तो दारूच्या दुकानात घालितो आणि आपले लेकरं उपाशी तपाशी संध्याकाळी झोपतात. असं त्या बाया वैतागून जातात त्या दारू पायीनं. मला येऊन इथं 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये मी दारूच्या जवळजवळ 150 रेड केल्या. बरोबर. आता तुम्ही बस स्टँडचा विषय म्हणता, सगळे लोक पाहते. मला दुसरं काम सोडून मी जाता येता त्या दुकानात चेक करतो रोज. सगळ्यांना माहिती आहे. जाता येता त्या 3ही दुकानात चेक करतो, सगळ्यांना माहिती. ऐकून घ्या. त्यानंतर दुसरी एक गोष्ट, तिथला जो तो व्यक्ती म्हणता तुम्ही तो, त्याच्यावर मी 8 रेड केलेले आहेत. त्याचा आता मी हद्दबारीचा प्रस्ताव मंजूर करून आणलेला आहे. आणखीन दुसरं आहे ऐकून घ्या. हद्दबारीचा प्रस्ताव मी मंजूर करून आणलेला आहे. त्याची ती बजावणी पण झालेली आहे. तो माझ्या लॉकअपमध्ये सध्या, त्याला मी रवाना करतो. आणि दुसरं तुम्ही घराघरात जे म्हणताय तर ते पण मी करल. मी माझी जबाबदारी झटकणार नाही. मी 101% त्याच्यावर कारवाई करणार. आजपर्यंत करत आलेलो आहे. 1-2 तास करत होतो, 4 तास त्याच्यावर कारवाई करत. तुम्ही एवढ्या तुमच्यावर तुमच्या पतीमुळं किंवा भावामुळं किंवा घरचं कोणी दारू पितं म्हणून ही वेळ आलेली आहे. तर ही वेळ येऊ नये त्यासाठी मला या ठिकाणी आल्यानंतर कोणीही सांगितलं नाही की इथली दारू बंद करा. हे सगळे जेवढे लोक माझे माहितगार लोक आहेत त्यांना माहिती आहे. जिथं जिथं दिसल, बाजारतळ असेल, त्यानंतर ते मार्केट यार्डचा परिसर असेल, बसस्टँडचे ते 2-3 दुकानं असतील. मी येण्यापूर्वी त्या बसस्टँडच्या परिसरामध्ये अतिशय हीच वाईट परिस्थिती होती. मी पोलिसी खाक्या किंवा कायदा बाजूला घेऊन वेळप्रसंगी कायदा हातात घ्यायची गरज पडली तर त्यांना तिथून ओढून काढलेलं आहे. हे सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. निश्चितपणे मी तुम्हाला शब्द देतो, या ठिकाणी त्वरित कारवाई होईल आणि वारंवार कारवाई होईल. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. आष्टावाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष गटाणे यांच्या पुढाकारामधनं पाथर्डीमध्ये आगामी गणेश उत्सवाच्या काळामध्ये वाहतुकीला अडचणी निर्माण होऊ नये यासाठी सर्व गणेश मूर्ती आणि सजावट साहित्य विक्रेत्यांना वीर सावरकर मैदान इथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमाचं शहरवासियांनी स्वागत केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून पाथर्डी शहरामधील अजंठा चौक ते सरकारी दवाखाना, नाईक चौक, आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज मार्ग आदी मार्गावरती व्यावसायिक आपली दुकानं थाटत होते. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे अनेकदा छोटे मोठे वाद देखील घडत होते. त्यामुळे काही व्यावसायिकांच्या सांगण्यावरनं मागील वर्षी आष्टावाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री गटाणी यांनी पुढाकार घेऊन वीर सावरकर मैदान इथे जागा उपलब्ध होण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे मागील वर्षी जागा उपलब्ध झाली. त्यामुळे व्यावसायिक, ग्राहक आणि वाहतूकदार यांना मोठा दिलासा मिळाला होता. मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश मूर्तींसह सजावट आणि इतर साहित्य विक्रेत्यांना वीर सावरकर मैदान इथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एकाच छताखाली गणेश उत्सवासाठी लागणारं सर्व साहित्य मिळणार आहे, त्यामुळे शहरवासियांनी याचं स्वागत केलंय. तसेच पाथर्डी पोलीस कॉन्स्टेबल संजय आव्हाड आणि पालिकेचे अतिक्रमण विभागाचे शौकत शेख यांचा लालबाई शेख काँग्रेस कार्याध्यक्ष आणि रामदास बर्डे मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष यांनी सत्कार केला आहे. यावेळी फारुख शेख, संतोष वाघमारे, सोनू सारुक, राजेंद्र नागरे, अशोक काळोखे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. गणेश उत्सवाचं जे फंक्शन मोठं आहे त्याच्यामुळं इथं बरीचशी गर्दी होत होती. पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी इथं येऊन योगदान दिले आणि इथं जे सुरळीत झालं याच्यामुळं आम्ही सगळे खुश आहोत. आम्ही आभार मानतो पोलीस प्रशासनाचे आणि नगरपालिकेचे. त्यांनी चांगले कामाबद्दल आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे. सामाजिक संघटनेकडून व काँग्रेस पक्षाकडून आम्ही त्यांनी हे चांगलं काम केलं म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन सत्कार करतो. आज पाथर्डी तालुक्यामध्ये जे गणेश उत्सवानिमित्त जी गर्दीतून बाहेर बाजार काढला ते नगरपालिकेचं आम्ही अभिनंदन करतो. तसेच पोलीस प्रशासनाचंही अभिनंदन करतो. आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीने व तसेच सर्वपक्षीय काँग्रेसच्या वतीने हा जो बाजार बाहेरून मोकळ्या मैदानामध्ये आणून जे सहकार्य केलेलं आहे प्रशासनाने आणि नगरपालिकेने यांचं आम्ही सर्वानुमते अभिनंदन करतो. वृत्तसंकलन विभाग C24 तास पाथर्डी. धानोरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांच्या अथक प्रयत्नांमधनं उभ्या राहिलेल्या भौतिक सुविधांचा लोकार्पण सोहळा नुकताच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेशभाऊ गोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रामशेठ गावडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होती. धानोरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांच्या अथक प्रयत्नांमधनं उभ्या राहिलेल्या भौतिक सुविधांचा लोकार्पण सोहळा नुकताच खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर लोकसभा, आमदार श्री सुरेशभाऊ गोरे, खेड विधानसभा, श्री रामशेठ गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल, पंचशील क्लब पुणे, मधुभाऊ राठी चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आणि आळंदी परिसरामधील उद्योजक त्यांचे उपस्थितीमध्ये CSR मधनं बांधलेल्या वर्गखोल्या, संरक्षक भिंत, क्रीडांगण, शैक्षणिक साहित्य आणि भौतिक सुविधा यांचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. वर्गखोल्या, संरक्षण भिंत, ग्राउंड सुशोभीकरण, बेंचेस, 8 ई-लर्निंग प्रोजेक्टर, 25 कॉम्प्युटर्स, इंटरनेट सुविधा, बॅटरी बॅकअप, 5वी ते 10वी प्रयोगशाळा, खेळाचं साहित्य, कुस्ती मॅट, सॅनिटरी नॅपकिन्स प्रोजेक्ट यांचेही लोकार्पण यावेळी करण्यात आलं. श्री नारायण किसन गावडे यांनी यावेळी एक वर्गखोली बांधून देण्याचं जाहीर केलं आहे. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे अध्यक्ष श्री रवी कपूर, माजी अध्यक्ष श्री मधुसूदन राठी, माजी अध्यक्ष राकेश भार्गव, श्री MM शर्मा, रोटेरियन राजेश ओसवाल आणि श्री सचिन ओसवाल, डायरेक्टर पुष्पक स्टील लिमिटेड, श्री इंद्रायणी फोरोकास्ट लिमिटेड, श्री फनसे सर, मॅनेजर पोलीबँड लिमिटेड, श्री श्रीकुमार दंडापाणी, श्री महेंद्र फणसे, जनरल मॅनेजर पोलीबॉन्ड इंडिया लिमिटेड, सौ सुंदर गावडे सरपंच, सौ छायाताई गावडे उपसरपंच, श्री अनिल शेठ गावडे उपसरपंच, श्री गुलाब गावडे माजी उपसरपंच, श्री ज्ञानेश्वर गावडे, श्री रणजित घोरपडे स्किल इंटरनॅशनल धानोरे, श्री विश्वजित थोपटे पंचशील ग्रुप पुणे, श्री संजय नाईकवडे गटशिक्षण अधिकारी, श्री जीवन कोकणे विस्तार अधिकारी, श्री सुरेश कातोरे सर सभापती, श्री रामदास ठाकूर तालुका प्रमुख, श्री गणेश सांडभोर पोलीस पाटील, श्री सचिन गावडे तंटामुक्ती अध्यक्ष, श्री सत्यवान गावडे सरपंच, श्री काशीनाथ चिमाजी गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री पांडुरंग गावडे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री सत्यवान लोखंडे मुख्याध्यापक आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. खेड तालुक्यातील धानोरे या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुणे जिल्ह्यातल्या ज्या काही आदर्श शाळा आहेत त्या शाळांपैकी अतिशय वरच्या क्रमांकाची ही शाळा आहे असं मी आज शाळेला भेट दिल्यानंतर जाणवलं. शिक्षणाचा दर्जा, पाया भरणी आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं केलं आहे त्या सगळ्यांचं श्रेय ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती आणि त्यांना मदत करणाऱ्या ह्या विभागातल्या सर्व कंपन्या ज्यांनी CSRच्या माध्यमातून भरीव मदत केली आणि चांगली शाळेची इमारत उभी केलेली आहे.
750चा पट त्या पुणे जिल्हा परिषदेमधल्या ठराविकच शाळा आहेत की ज्यामध्ये अशा प्रकारची प्रगती आहे. त्या पाठीमागे शिक्षकांचं सुद्धा योगदान अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं असतं. या शाळेला चांगला दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये शिक्षकांचं, मुख्याध्यापक आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं तेवढंच योगदान आहे. लहान गाव असून सुद्धा आळंदी आणि मरकळ परिसरातून विद्यार्थी ह्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी गर्दी करतात. भविष्य काळामध्ये या विभागाचा खासदार म्हणून आणि आमचे आमदार सुनीलभाऊ गोरे सर्वाधिक जास्त मदत या शाळेला आणि ह्या गावाला करण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील. शिक्षण विभाग असेल किंवा सर्व शिक्षा अभियान दिल्ली या माध्यमातून सुद्धा या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या ज्या काही नवीन योजना असतील त्या योजनांच्या माध्यमातून मी स्वतः जातीने प्रयत्न करेल आणि या शाळेच्या वैभवाला चांगल्या पद्धतीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच मी मदत करेल एवढं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. याची रचना केली, याचा आराखडा बनवला आणि त्यातून त्यांनी पैसा उभा केला, लोकवर्गणी उभी केली, कंपन्यांची विनंती करून त्यांनी CSR फंड जमा केला आणि एक चांगली सुसज्ज अशी इमारत उभी केली. याचा परिणाम असा होतोय की गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा वाढल्यानं इंग्रजी माध्यमातली विद्यार्थीसुद्धा या शाळेमध्ये शिकायला यायला लागली. इथली मुलांची पटसंख्या वाढत चालली. याचा एकमेव काळाने गुणवत्ताही होते, परंतु सुविधा पण मिळू लागल्या. जसं इंग्रजी माध्यमातून शाळातली मुलांना काढून या शाळेमध्ये घातलं, इथल्या शाळेची पटसंख्या जवळपास 750च्या वर आहे. अजूनही इंग्रजी माध्यमातील शाळांची मुलं इथं येण्यासाठी उत्सुक आहेत, परंतु जागेअभावी, खोल्याअभावी इथं जागा प्रवेश देता येत नाही. आमच्या तर शासनाकडे आता आम्ही मागणी करणारच आहोत की या शाळेला प्राधान्य देऊन काही खोल्या मंजूर करून द्याव्यात. विशेषतः या शाळेचं कौतुक केलं पाहिजे की इथं आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं की एक इंटरनॅशनल पातळीची शाळा आहे, काय आंतरराष्ट्रीय पातळीची. मुलांची गुणवत्तासुद्धा मी पाहिलं की काही मुलं आपली गुणवत्ता यादीमध्ये शिष्यवृत्तीमध्ये आले, नवोदय विद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला, त्यामध्ये सुद्धा निवडून आले, त्याची निवड झाली. कारण एक शिक्षकांचे कष्ट आहे आणि म्हणून मला वाटतं की या भागात या शाळेतील जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी चांगले कष्ट घेतले, त्याचंही कौतुक केलं पाहिजे. इथल्या ग्रामस्थांच्या बरोबर इथल्या उद्योगपतींनी सहभाग दाखवला, त्याचंही कौतुक केलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि म्हणून ही शाळा मला पाहताना मनापासून आनंद झाला. मी सगळ्यांना धन्यवाद देतो की अशा एक उदाहरण आहे जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये असं एक उदाहरण आहे की धानोरा गावचं देता येईल. आम्हाला सांगता येईल की लोकांना सांगता येईल इथं येऊन पहा आणि इथं काय केलं आहे याचं उदाहरण घेऊन आपल्या गावामध्ये तसं काम उभं करा, असं मी सगळ्यांना आव्हान या निमित्तानं करेन. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने नुकताच जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या अध्यक्ष चषक पुरस्कारामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे. म्हणून शिक्षण विभागाच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे, मुख्याध्यापक, व्यवस्थापन कमिटी, सर्व ग्रामस्थ आणि सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे या उक्तीप्रमाणे या ठिकाणचे मुख्याध्यापक लोखंडे सर, त्यांचा सर्व स्टाफ, व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ, सरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्य यांनी एकजूट करून या ठिकाणी CSRच्या माध्यमातून 50 लाखाच्या वर निधी गोळा संकलित करून भव्य दिव्य इमारत शाळेला उपलब्ध करून दिली. तसेच शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतही कायम नावलौकिक ठेवला आणि शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळालं. संगणक लॅब, प्रयोगशाळा, व्हरांडा, तसेच लॉन, लेझिम, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सुद्धा शाळा नावारूपाला आली. म्हणूनच यावर्षी जिल्हा परिषदेने अध्यक्ष चषक देऊन त्याचा पुरस्कार केला. वृत्तसंकलन विभाग C24 तास चाकण. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. थर्माकोल आणि प्लास्टिक वापरणाऱ्यांवरती शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आता अभिनव पाऊल उचललं गेलंय. ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये एकमतानं प्लास्टिक बंदी संदर्भातील निर्णय मंजूर करण्यात आला. शिक्रापूरचे सरपंच जयश्रीताई भुजबळ यांनी उचललेलं हे पाऊल मोलाचं ठरणार आहे. नेमकी काय आहे प्लास्टिक बंदीची लढाई, पाहूयात.
शिक्रापूर नगरीमध्ये होत असलेले पर्यावरणाचा ऱ्हास, अनेक ठिकाणी पावसाचं पाणी तुंबून राहणं आणि त्यामुळे रोगराईला आमंत्रण देण्यासारखं आहे. दरम्यान यामुळेच नुकतेच शिक्रापूर इथे घेण्यात आलेल्या प्लास्टिक जागृती प्रबोधन बैठकीमध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक बांगर यांनी जाहीर करत प्लास्टिक आणि थर्माकोल यावरती बंदी आणत 5,000 रुपये आणि दंडात्मक कारवाई करणार अशी माहिती दिली आहे. या कामी शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच जयश्रीताई भुजबळ यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांनी संमती दर्शवत पाठिंबा दिला आहे. दरम्यान शिक्रापूरला महिन्याभरामध्ये संपूर्ण प्लास्टिक मुक्त करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. 6 महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं संपूर्ण राज्यामध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला, मात्र तरीही प्रत्यक्षात प्लास्टिक बंदीवरती ठोस कारवाई होत नाहीये. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायतीनं सहभाग घेऊन त्यावरती अंमलबजावणी करावी, यासाठी सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक बांगर यांच्यासह विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, संजय शिंदे, SK कुलकर्णी यांनी शिक्रापूर ग्रामस्थ आणि व्यावसायिकांच्या सोबत चर्चा करत आगामी काळामध्ये होणारे धोके समजावून सांगून चर्चेमध्ये सहभाग घेतलाय. यावेळी येत्या सोमवारपर्यंत गावामधील प्रत्येक दुकानामध्ये प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीबाबत फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर प्लास्टिक आढळल्यास दंडात्मक कारवाई बरोबरच 5,000 रुपयांचा सक्तीचा दंड देखील वसूल करण्यात येणार आहे, असा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच सौ जयश्रीताई भुजबळ यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं प्लास्टिक बंदीच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल खऱ्या अर्थानं मोलाचं ठरणार आहे. यावेळी सरपंच भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, रोहिणी गिलबिले, जयश्री दोरगे, निलेश थोरात, संतोष भुजबळ, नवनाथ सासवडे आदी ग्रामपंचायत सदस्य सह व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे, योगेश मेटे, विशाल गायकवाड, उत्तम गायकवाड, निवृत्ती काळोखे, दत्ता गिलबिले यांच्यासह ग्रामस्थ इथे उपस्थित होते. दरम्यान यावेळी या सर्वांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिक्रापूर नगरीमधनं सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं मोठं कौतुक केलं जात आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ सासवडे, राज्य शासनाने जो प्लास्टिक बंदी संदर्भातला जो निर्णय जाहीर केला त्या संदर्भामध्ये पंचायत समितीचे अधिकारी गावामध्ये येऊन सरपंच जयश्रीताई भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली गावात मीटिंग घेऊन त्यांनी प्लास्टिक बंदी संदर्भात सर्व व्यापारी वर्गाला त्या ठिकाणी सूचना या ठिकाणी गावामध्ये दिलेल्या आहेत. आणि सूचना देत असताना प्लास्टिकमुळे जो कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो आहे तो प्रश्न कमी होण्यासाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि त्या संदर्भामध्ये सर्व व्यापारी वर्गाला आणि ग्रामस्थांना त्या ठिकाणी 7 दिवसाची त्यांनी त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे. आणि 7 दिवसानंतर म्हणजे सोमवारनंतर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या पंचायत समितीच्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत. त्या संदर्भात ग्रामपंचायत त्या पद्धतीने त्या ठिकाणी पंचायत समितीच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी काम करणार आहे. मी जयश्री दत्तात्रय भुजबळ, सरपंच शिक्रापूर. आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आणि आमच्या मासिक मीटिंगमध्ये प्लास्टिक बंदीविषयी जो काही निर्णय झाला आहे तो निर्णय केलेला आहे आणि व्यापारी वर्गालाही या सूचना दिलेल्या आहेत. प्लास्टिक कोणीही वापरू नये, तर त्या संदर्भात आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून इथे मार्गदर्शनही केलेले आहे व्यापारी वर्गाला. तर व्यापारी वर्गाने जर 17 तारखेच्या पुढे कोणी प्लास्टिक वापरलं तर त्यांच्यावरती 500 पासून तर 5,000 पर्यंत दंडात्मक कारवाई होईल, अशा सूचनाही आम्ही व्यापारी वर्गांना दिलेल्या आहेत. ह्या प्लास्टिक बंदीच्या आपण फ्लेक्स सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी लावणारच आहोत आणि आम्ही सर्व व्यापाऱ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत. या सर्व व्यापाऱ्यांनी या सूचनेला सहकार्य करून प्लास्टिक बंदीसाठी सर्वांनी सहकार्य करावे. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. मानव उत्थान सेवा समिती पुणे संचालित शिक्षा अभियान अंतर्गत शालेय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढेमळा येथील 171 विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. आपले कार्य असेच असायचे, नाही कोणा ते जमायचे, आपला वसा वारसा घेता मस्तक माझे नमायचे, या पंक्तीप्रमाणे निरंतर समाज सेवा करत असलेल्या मानव उत्थान सेवा समिती पुणे संचालित शिक्षा अभियान अंतर्गत
शालेय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढेमळा मंचर येथील 171 होतकरू गरीब हुशार विद्यार्थ्यांना वर्षभरासाठीचे शालेय साहित्यांचं मोफत वाटप करण्यात आलं। यावेळी शिक्षा अभियान समन्वयक सुहास गदाडे, मानव उत्थान सेवा समिती पुणे प्रभारी महात्मा अंतर्मुखी बाईजी, महात्मा सुभद्राबाईजी यांच्या हस्ते या साहित्यांचं वाटप करण्यात आलं आहे। सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये यशाची उंच शिखरं पार करावी, यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी सतत कार्यरत असलेल्या मानव उत्थान सेवा समिती पुणे यांचे आभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद गायकवाड यांनी मानले आहेत। यावेळी मानव उत्थान सेवा समिती पुणे सदस्य हेमंत भुजे, कुलदीप शर्मा, विमल नेगी, अविनाश शेळके, वृषाली शेळके, शालेय शिक्षक संजय कराळे, बळवंत इंदोरे, शशिकला फणसे, रंजना इंदोरे, ज्योती आवटे इथे उपस्थित होते। तसेच सीताराम लोंढे, अरुण लोंढे, अविनाश लोंढे, बयाजी थोरात, ज्योती लोंढे, मनीषा मोरेस्कर, सुनीता लोंढे आदी ग्रामस्थ शालेय विद्यार्थी इथे उपस्थित होते। आज रोजी लोंढेमळ्यातील जिल्हा परिषद शाळा मंचर या ठिकाणी पुण्यावरून मानवता उत्थान समिती सर्व अध्यक्ष आणि काही पदाधिकारी यांनी सर्वांनी येऊन आमच्या शाळेतील सर्व मुलांना वह्या, पुस्तकं, कंपास, पेटी, पेन थोडक्यात म्हणजे शालेय साहित्य सर्व देण्याचा जो उपक्रम केला, अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी शाळेसाठी केला, मुलांसाठी केला। त्या संस्थेला आम्ही आमचा लोंढेमळा व ही जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा, आमचे शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, इंदोरे सर, कराळे सर, मॅडम या सर्वांच्या वतीने त्या संस्थेला आम्ही मनापासून अशा शुभेच्छा देतो। आणि त्या कार्यक्रमाचा उपक्रम जो आहे त्यांनी अतिशय स्तुत्य आणि मुलांच्या दृष्टीने अतिशय योगदान देणारा असा कार्यक्रम की ज्या दिलेल्या वह्यांपासून, पेन, कागदापासून त्या कागदाचा उपयोग समाजसेवेसाठी होईल, हीच मुलं पुढं भविष्यासाठी देशाचे काही मोठे कर्तृत्व घडवणार आहेत। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संस्थेचे कामकाज अतिशय सुंदर आणि चांगले आहे। त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। मानव उत्थान सेवा समिती कोंडवा पुणे या ठिकाणाहून आज बाईजी, सुभद्राबाईजी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी येऊन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शालोपयोगी साहित्याचं वाटप केलं। खरोखरच त्यांचा उद्देश फार मोठा होता आणि यामध्ये आमच्या शाळेतील शिक्षकांनी त्याचप्रमाणे आमच्या ग्रामस्थांनी येऊन या ठिकाणी त्यांचंही कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं। मी याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। धन्यवाद। स्वप्नील जाधव, सी24 तास, मंचर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाथर्डी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येऊन सामूहिकरित्या शेवगाव रोड येथील मोकळ्या जागेमध्ये पाऊस पडण्यासाठी नमाज अदा केली आहे। जवळपास 200 ते 250 मुस्लिम बांधवांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलाय। पाथर्डी तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन शहरामधील मुख्य रस्त्यावरून पायी जाऊन शहराच्या बाहेर शेवगाव रोड येथील मोकळ्या जागेमध्ये पाऊस पडण्यासाठी सामूहिक नमाज अदा केली आहे आणि यावेळी दुआ मागण्यात आली आहे। यामध्ये शहरामधील सुमारे 200 ते 250 मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। या नमाजमध्ये उपयुक्त पाऊस पडू दे, लोकांचे दुःख अडचणी दूर होऊ दे, लोकांना शांती लाभू दे, तसेच समाजामधील एकोपा आबादित राहू दे आणि आम्हा सर्वांना माफी दे आणि सत्कार्य करण्याची बुद्धी दे अशी दुआ करण्यात आली आहे। पाथर्डी तालुक्यामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे। पावसाळा संपत आलाय तरी देखील पाऊस नाहीये। शेतकरी बांधव, व्यावसायिक, नागरिक चिंतेमध्ये आहेत। अशा वेळी सर्वांसाठी अल्लाहकडे पावसाची याचना करण्यात आली आहे। सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थीपणे सदर उपक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलं। मुस्लिम बांधवांनी एक प्रकारे राष्ट्र एकात्मतेचं दर्शन यामधनं घडवलं आहे। या प्रसंगी मौलाना सैफुद्दीन यांनी नमाज अदा करून दुआ मागितली आहे, तर नासिर शेख यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। ये नमाज इस्तिस्का यानी बारिश के लिए नमाज अदा की गई है। सब मुस्लिम भाइयों ने यहाँ पर जो है तो इस मैदान के अंदर आकर
नमाज इस्तिस्का अदा की। और आज अगर बारिश ये नमाज की बरकत से अगर गिर गई तो कल से ये नमाज नहीं होगी इंशाल्लाह। ये नमाज जो है तो 3 दिन अदा की जाएगी, जैसे जुमा, शनिचर और इतवार 3 दिन नमाज होगी इंशाल्लाह। अगर बारिश आ जाए तो फिर कल नमाज नहीं होगी, और नहीं आई तो 3 दिन बाद नमाज इस्तिस्का अदा होगी इंशाल्लाह। आज पाथर्डी येथील सर्व मुस्लिम बांधव, पाथर्डी आणि पाथर्डी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज इस्तिस्काचं आयोजन केलं होतं। नमाज इस्तिस्का म्हणजे ज्यावेळेस आमच्या भागामध्ये इथे पाऊस पडत नाही, पावसाची भीषणता होती, त्यावेळेस नमाज इस्तिस्का पडून अल्लाजवळ दुआ करून अल्लाची करुणा मागून आमच्या भागात पाऊस पडू दे अशी ही करुणा मागली जाते। त्याचं नाव नमाज इस्तिस्का। गेल्या या 2-4 महिन्यापासून आमच्या भागामध्ये पावसाची इतकी अत्यंत दयनीय अवस्था आहे। पाऊस नसल्यामुळं भीषणता वाढली आहे, बेरोजगारी वाढली आहे, व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्यामुळं सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे। वृत्तसंकलन विभाग C24 तास पाथर्डी। श्रीगोंदा शहरामध्ये फ्लेक्स बाजीचा सुळसुळाट झालाय। इथे बेकायदेशीर फ्लेक्सवरती नगर परिषद कारवाईचा बडगा उगारते, मात्र दुसरीकडे नगरपालिकेमधील पदाधिकारीच नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत, तर नगरपालिका त्यांच्यावरती सौम्य भूमिका घेताना दिसतेय। त्यामुळे नगर परिषदेची दुटप्पी भूमिका दिसून आली आहे। श्रीगोंदा नगर परिषदेनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मागील काही दिवसांपासून शहरामधील बेकायदेशीर फ्लेक्सवरती कारवाईचा बडगा उगारला। यापुढे जर शहरामध्ये कुठलेही फ्लेक्स लावायचे असतील तर त्याची रितसर परवानगी घेऊन जाहिरात कर भरल्यावरच जाहिरात फलक लावता येतील असं जाहीर करण्यात आलं। परंतु नगरपालिकेमधील पदाधिकारी मात्र हे सर्व नियम धाब्यावरती बसवत आहेत। निमित्त होतं वाढदिवसाचं। वाढदिवसाच्या निमित्तानं लहान मोठे मिळून जवळपास 100 ते 150 फ्लेक्स श्रीगोंदा शहरामध्ये लावण्यात आले होते, परंतु यांना मात्र त्यांचं काहीही भान नव्हतं। नियम धाब्यावरती बसवत फक्त 25 फ्लेक्सचे 180 रुपयांप्रमाणे 4500 रुपये एवढा अल्प जाहिरात कर नगर परिषदेमध्ये भरल्याची माहिती समजली आहे। याबाबत श्रीगोंदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दातीर यांना विचारलं असता वाढदिवसाच्या निमित्तानं भरपूर बोर्डची परवानगी घेतली आहे, त्याचे पैसे भरले आहेत असं त्यांनी सांगितलंय। त्यावरती मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्षामध्ये 100 ते 150 फ्लेक्स लावण्यात आले असून पैसे मात्र 25 फ्लेक्सचेच भरले आहेत असं सांगितल्यानंतर तेवढं तर चालतंच असं सांगत मला नक्की आकडेवारी माहीत नाहीये, नगर परिषदेमध्ये चौकशी करा असं सांगून मुख्याधिकारी दातीर यांनी वेळ मारून नेली आहे। त्यामुळे सामान्य लोकांना तंतोतंत नियम लावणारी नगर परिषद मात्र पदाधिकाऱ्यांच्या बाबत सौम्य भूमिका घेताना दिसून आली आहे। सर्वसामान्यांना एक नियम आणि पदाधिकाऱ्यांना वेगळा नियम का असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केलाय। तसेच वाढदिवसावरती लाखो रुपये खर्च करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जाहिरात कर भरण्यात अडचण तरी काय आहे असा सवाल देखील उपस्थित होतोय। श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये केंद्र शासनाचा JR नुसार म्हणजे राज्य शासनाच्या JR नुसार महाराष्ट्र कायदा 1995-3 नुसार जी जाहिरात आपल्याला करायची आहे त्या जाहिरातीवर शहराचं विद्युतीकरण होत आहे आणि त्या याच्यासाठी म्हणजे शहर विद्रूप होत आहे आणि ते होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने जो कायदा केला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी श्रीगोंदा नगरपालिकेने केली आहे। त्याबद्दल श्रीगोंदा नगरपालिकेचं अभिनंदन। आतापर्यंत श्रीगोंदा नगरपालिकेने कमीत कमी 60,000 रुपयापर्यंतचा महसूल या ठिकाणी यांनी जमा केला आहे। काही पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस, काही नेत्यांचे वाढदिवस श्रीगोंदा शहरामध्ये साजरे होत असतात। त्यानिमित्त अनेक प्रकारचे बॅनरबाजी शहरामध्ये केली जाते। शहर विद्युतीकरणाचं काम या ठिकाणी केलं जात आहे। जे लोकांनी, ज्या नेत्याने, ज्या मित्रमंडळाने त्यांचे बॅनर लावले आहेत त्याची रितसर परवानगी घेऊन श्रीगोंदा नगरपालिकेची रितसर परवानगी घेऊन बॅनर लावण्यात यावेत। जर आपण असं करत नसाल तर तो जो नियम आहे महाराष्ट्र शासन 1995-3 नुसार जाहिरात प्रतिबंध कायद्यानुसार ह्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि ते करण्यासाठी श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रशासनानं पुढे होऊन जे काल परवा जे लोकांचे वाढदिवस होते त्यांनी जे बॅनरबाजी केली आणि त्या बॅनरबाजीचे जे काय पेमेंट जे आहे पदाधिकाऱ्यांचं जे पेमेंट आहे ते पेमेंट अत्यल्प भरलेलं असं आमच्या लक्षात आलं आहे। श्रीगोंदा नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटवर जे छोटे बोर्ड होते 3x2 चे ते 100 बोर्ड होते आणि
बाकीचे 25 ते 30 बोर्ड असे होते की त्यांची साईज 20x10, 10x8, 10x16 अशा पद्धतीचे साईज होते. असे टोटल 37 ते 38 मोठे बॅनर आणि बारके 100 बॅनर श्रीगोंदा शहरात लावले गेले. आणि त्या बॅनर पोटी श्रीगोंदा नगरपालिकेला त्यांनी 4,000 रुपये आणि एका कार्यकर्त्याने असे 500 म्हणजे 4,500 रुपये श्रीगोंदा नगरपालिकेला जमा केले आहेत. मी श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो की त्यांनी सदरील पदाधिकाऱ्यांवर महाराष्ट्र शासन 1995 अनुक्रमांक नंबर 3 नुसार त्यांच्यावर जाहिरात प्रतिबंध कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मी विनंती करतो. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीनं 14 सप्टेंबर रोजी क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीनं शुक्रवारी 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय स्तरावरती भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय बाबू जगजीवन राम यांचे नावे केंद्रीय चर्मकार आयोगाची स्थापना करावी, भारतीय संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे या आणि इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी ज्ञानेश्वर कांबळे, शशिकांत सोनवणे, सुखदेव आबनावे, गोरख सोनवणे, मंगेश गायकवाड, राजाभाऊ पोटे, भानुदास सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी एकाच वेळेला चर्मकार आयोग स्थापन व्हावा या एका महत्त्वाच्या उद्देशाने संपूर्ण राज्यभर ही आंदोलनाची भूमिका राष्ट्रीय चर्मकार संघाने घेतलेली आहे. चर्मकार संघाच्या या आंदोलनाची भूमिका येत असताना गेली 4-5 वर्ष हा चर्मकार आयोग स्थापन व्हावा या दृष्टीनं राष्ट्रीय चर्मकार संघ प्रयत्न करीत आहे. आणि या 4-5 वर्षामध्ये चर्मकार समाजाने अनेक राज्यभर आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाची माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केलेली आहे की चर्मकार आयोग स्थापन व्हावा. परंतु राष्ट्रीय चर्मकार संघाच्या संपूर्ण राज्यभर आज आंदोलनाची भूमिका घेऊन हे आयोग ताबडतोब स्थापन व्हावा, या आयोगाला बाबू जगजीवनराव यांचे नाव द्यावे, त्याचबरोबरच चर्मकार समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास व्हावा या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका राज्यभर आयोगाच्या माध्यमातून घेतली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे या चर्मकार समाजाच्या आंदोलनाची भूमिका घेऊन केंद्र आणि राज्य याची ताबडतोब दखल घेईल आणि चर्मकार आयोग स्थापन करेल अशा प्रकारचा विश्वास आमच्या चर्मकार समाज बांधवाला त्या ठिकाणी वाटत आहे. आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं माननीय नेते बापनरावजी घोलप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चर्मकार समाजाच्या विविध मागण्या ज्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी निवेदन देत आहोत. यामध्ये प्रामुख्यानं मागणी अशी आहे की आपल्या खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्व समाजाला, दलितांना, बहुजनांना एक न्यायाची अशा प्रकारची एक संविधान या भारत देशामध्ये दिलेलं आहे आणि हे संविधान जाळण्याचा प्रयत्न काही देशद्रोह्यांनी काही ठिकाणी केलं तर त्याचा राष्ट्रीय चर्मकार महासंघ जाहीर निषेध करतो. आणि ज्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे की त्यांना कठोर त्यावरती कारवाई करावी अशा प्रकारची राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी आहे. गुरुविदासांची जयंती दरवर्षी ज्या पद्धतीने येते आहे तर त्या जयंतीच्या माध्यमातून जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून सुट्टी जाहीर झालेली आहे, अनेक महामानवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुट्टी जाहीर झालेली आहे. संत रविदासांनी सुद्धा समतेचा विचार संपूर्ण देशाला, जगाला दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशामध्ये संत रविदासांच्या जयंतीच्या माध्यमातून सुट्टी जाहीर करावी अशा प्रकारची दुसरी मागणी आहे. तसेच चर्मकार समाजाचा एक आयोग जो मुख्यमंत्र्यांनी नुकताच त्या ठिकाणी जाहीर केलेला अशा प्रकारचं सर्व स्तरातून आपल्याला ऐकायला मिळालं, त्यांचं अभिनंदन करतो. परंतु ही लवकर कारवाई व्हावी, लवकरात लवकर चर्मकार आयोग स्थापन व्हावा आणि तो राज्यापुरता न होता हा केंद्रीय स्वरूपामध्येच त्या ठिकाणी व्हावा
अशा प्रकारची चर्मकार समाजाची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील सरकारी मालमत्ता सरकारच्या खात्यामध्ये नियमांप्रमाणे जमा करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. तर उपोषणाच्या 4थ्या दिवशी यावरती कोणताही तोडगा काढला गेला नाहीये. दरम्यान उपोषणकर्त्यांचे चर्चा केल्यानंतर देखील समाधान झालं नाही. त्यामुळे त्यांनी भूमी अभिलेख उपअधीक्षक ठाकरे यांना पिटाळून लावलंय. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील सरकारी मालमत्तेसाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. उपोषणाच्या 4थ्या दिवशी देखील प्रशासनानं काहीच तोडगा काढला नाही. उपोषणकर्त्यांना चर्चेमधील अटी मान्य न झाल्यामुळे आणि प्रशासनानं समाधानकारक उत्तरं न दिल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक ठाकरे यांना अक्षरशः पिटाळून लावलंय. तळेगाव ढमढेरे येथील गायरान गट क्रमांक 4175/1 अ मध्ये 32 एकरामध्ये सरकारी गुरांचा दवाखाना, मराठी शाळा, पोलीस स्टेशन, नवीन ग्रामपंचायत अशा शासकीय इमारती आहेत. यामध्ये 1 आर वडिलोपार्जित जागा असल्याचा जावई शोध तात्कालीन भूमी अभिलेखच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लावला. तसेच महसूलची तलाठी निवासी इमारत पाडून त्या ठिकाणी झालेलं खाजगी इमारतीचे अतिक्रमण काढून टाकावं, ती शासकीय मालमत्ता सरकारच्या ताब्यामध्ये नियमांप्रमाणे जमा करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. शुक्रवारी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनायक ठाकरे आणि गटविकास अधिकारी बांगर यांनी उपोषणार्थींची भेट घेतली आहे. त्यामुळे उपोषणकर्त्यांना त्यांच्या अटी मान्य नसल्यामुळे आणि समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे ठाकरे यांना त्यांनी पिटाळून लावलंय. या विषयाचं निराकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार उपोषणकर्ते महेंद्र पवार, अशोक रासकर, सुधीर ढमढेरे, बाळासाहेब ढमढेरे, गोरक्ष करेकर, गणेश गुंड, पोपट ढमढेरे, संतोष ढमढेरे, अमित ढमढेरे आदींनी व्यक्त केला. सरकारी गायरान जमिनीतील काही भागावर गावठाणातील काही लोकांनी अतिक्रमण करून सरकारी जागा लाटण्याचा प्रयत्न केला आणि तळेगाव ढमढेरे ग्रामस्थ याच्या विरोधात उपोषणाला बसले. अखेर ग्रामस्थांच्या शक्तीचा आज विजय झाल्याचं समाधान थोडंसं चेहऱ्यावर येतं. गायरान गट क्रमांकामध्ये वडिलोपार्जित मिळकत अशी नोंद घालणारे भ्रष्ट अधिकारी सिटी सर्वेचे, यामध्ये प्रामुख्याने ते काटे म्हणून जे आहेत यांनी ठाकरे, यामध्ये प्रामुख्याने ठाकरे नावाच्या इस्माने अतिशय मानसिक छळ केला उपोषणकर्त्याचा. उपोषणकर्त्याच्या मनात त्यांच्याविषयी अशी तिडकीची भावना तयार झालेली असून त्यांच्यासोबत आलेले ते काय दुसरे बांगर साहेब, पंचायत समितीचे बांगर साहेब यांनी येऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. अनधिकृत बांधकाम चालल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रत्यक्ष जाऊन तिथं नोटीस केली. अनधिकृत बांधकाम पाहताना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी अशा प्रकारचा आदेश ग्रामविकास अधिकारी तळेगाव ढमढेरे यांना दिला आणि त्याप्रमाणे आता तक्रार नोंदवण्याचं काम चालू झालेलं आहे. सदरची मिळकत पुन्हा ताब्यात घेऊन शासनाच्या ताब्यात देण्यात यावी अशा प्रकारची सर्व ग्रामस्थांची भावना आहे आणि म्हणून काल दिनांक 13 तारखेपासून हे उपोषण चालू केलेलं आहे. तहसीलदार साहेब शिरूर यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलाय. तलाठी, गाव कामगार तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी त्यांच्या कक्षेमध्ये राहून त्या झालेल्या अतिक्रमणाचे पंचनामे तयार केले. पुढील कारवाईसाठी म्हणून तहसीलदार साहेब यांच्याकडे रवाना केले आणि तहसीलदार साहेबांनी ते पंचनामे वगैरे पाहून ठोस कारवाई करण्याचं आश्वासन आम्हा उपोषणकर्त्यांना त्यांनी दिलेलं आहे. काल सकाळपासून आम्ही या ठिकाणी उपनिषारी बसलेलो होतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गायरान जागेमध्ये झालेलं अतिक्रमण, ती जागा खाली करून सरकारनेच ताब्यात घ्यावी यासाठी आम्ही हे उपोषण केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला तलाठी, मंडलाधिकारी, BDO बांगर साहेब यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. योग्य तो निर्णय त्यांनी आज आम्हाला दिलेला आहे. त्याप्रमाणे सिटी सर्वेचे ठाकरे साहेब यांनी योग्य असा काही निर्णय दिलेला नाही. तरी सोमवारी 3 वाजता त्यांनी आम्हाला मीटिंगसाठी बोलवलेलं आहे. त्यावेळी योग्य तो निर्णय होईल आणि ती जागा शासनाने ताब्यात घ्यावी अशी आम्ही
आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, असं आमचं सर्व उपोषण कर्त्यांचं या ठिकाणी ठरलेलं आहे. काल या ठिकाणी तळेगाव ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामस्थ जे उपोषणाला बसलेले आहेत त्या संदर्भात मी हे सांगू इच्छितो की गायरान गटामध्ये खाजगी माणसाने जे अतिक्रमण केले त्या संदर्भातली सर्व कागदपत्र आम्ही गेली 15 दिवस सर्व कार्यकर्त्यांचं, विशेष करून आमचे तळेगावचे माजी सरपंच महेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 15 दिवस तहसीलदार साहेब, BDO साहेब, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, तलाठी भाऊसाहेब, सर्कल भाऊसाहेब सर्वांनाही कागदपत्राची पूर्तता करूनही कुणीही त्याची योग्य ती दखल न घेतल्यामुळं नाईलाजानं हे सरकार नेमकं काय करतंय एवढे पुरावे जोडूनही सदर बांधकाम थांबवलं जात नाही. गायरान गटावर अतिक्रमण केले, सरकारचीच मालमत्ता सरकारच्याच ताब्यात परत जावी म्हणून आम्ही ग्रामस्थ त्याकरता तळमळ करतोय, उपोषणाला बसतोय आणि हे अधिकारी मात्र आम्हाला टोलाटोलीची ते उत्तरं देत आहेत. आणि ह्या ठिकाणी काहीतरी मला तर वाटतं काहीतरी तडजोडी झालेल्या आहेत, काही अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी काहीतरी तोड केलेले आहेत आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी न्याय दिला जात नाही. या ठिकाणी या संदर्भात सदर माणूस ह्या तळेगावच्या गायरान गटामध्ये 4-5 ठिकाणच्या जागा अशाच अनधिकृतपणे बळकावलेल्या आहेत. त्याचीसुद्धा चौकशी BDO साहेब, तहसीलदार साहेब आणि सिटी सर्वेच्या ऑफिसनी करावी. 4-5 ठिकाणी त्यांनी मोठमोठ्या जागा गायरान गटातल्या बळकावल्या आहेत आणि त्या संदर्भातली सर्व चौकशी शासनाने करावी. त्याचप्रमाणे 1995 साली युतीच्या सरकारने ज्यावेळेस झुणका भाकर केंद्र चालू केली होती त्यावेळेस ह्याच इस्मानं झुणका भाकर केंद्राच्या नावाखाली पंचायतीला खिटून जवळजवळ 700 स्क्वेअर फूट जागा शासनाकडून मिळवली आणि त्यानंतर झुणका भाकर केंद्र बंद झाली. तहसीलदारने सदर जागा पुन्हा ग्रामपंचायतीने ताब्यात घ्याव्यात असा आदेश काढलेला असताना सुद्धा आज तागायत त्या माणसाने तिथं भव्य इमारत बांधून आणि 95 सालापासून तर आज तागायत कसलीही पट्टी, त्याला घरपट्टी म्हणा किंवा 11 महिन्याची कराराची पट्टी म्हणा, असं काही गेली 23 वर्ष 1 रुपया न भरता आज तो त्या ठिकाणी एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून मोठा व्यवसाय करतोय, व्यापार करतोय आणि तिथून त्या ठिकाणी जनरेटर चालू करून ह्या ठिकाणी भाड्याने जनरेटरची ती व्यवस्था करतोय आणि त्या ठिकाणी मोठी माया कमवतोय. अशा पद्धतीनं हा माणूस निर्ढावल्याप्रमाणे सरकारी जागा, गायरानी जागा, ग्रामपंचायतीच्या जागा खोटं नाटं कागदपत्र रंगून गेली 25-30 वर्ष हा माणूस हे कृत्य करीत आलेला आहे. तरी या ठिकाणी या संपूर्ण कुटुंबाची जागा बळकावण्यासंदर्भातली सगळी माहिती शासनाने ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून ज्या ज्या जागा त्या माणसाने ताब्यात घेतलेल्या आहेत त्या सर्व जागा ताबडतोब शासनाने ताब्यात घ्याव्यात. अन्यथा शो उपोषणाचा कार्यक्रम सध्या जी चालू बेकायदेशीर इमारत त्यांनी जी सरकारी गायरांमध्ये बांधलेली आहे ते ताबडतोब शासनाने पाडून दाखवावे आणि आम्हाला ते सिद्ध करून दाखवावं. त्याच्यावेळेस आम्ही आमचं उपोषण थांबवू, नाहीतर आमचं गावकऱ्यांचं उपोषण हे असंच चालू राहील. त्यामध्ये जर एखाद्या उपोषणकर्त्याला जर त्या ठिकाणी काही जर घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील. आणि म्हणून मी या ठिकाणी नम्र विनंती करतो, अजूनही वेळ गेलेली नाही, ताबडतोब आपण येऊन प्रत्यक्ष पाहणी करून या संदर्भातल्या सर्व आदेश देऊन ती जागा शासनाने ताब्यात घ्यावी, अन्यथा ताबडतोब JCB लावून पाडून टाकावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावेत अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. दरम्यान जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. या प्रसंगी ग्रामस्थ सुधीर डमडेरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप डमडेरे, राजेंद्र डमडेरे, वसंत भुजबळ, बाळासाहेब नरके, उत्तम रासकर, बाबू डमडेरे, निवृत्ती जकाते, सरपंच ताई सोनवणे आदी इथे उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग C24 तास शिक्रापूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. नेवाशामधील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी महिलांनी दिलं पोलिसांना निवेदन. कारवाई न झाल्यास तांडा मोर्चा काढण्याचा देण्यात आला इशारा.
शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं प्लॅस्टिक बंदी संदर्भात राबवण्यात आलाय अभिनव उपक्रम. प्लॅस्टिक आढळल्यास होणार आता कठोर कारवाई. पाथर्डी तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं पाऊस पडण्यासाठी सामूहिक नमाज अदा. आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी क्रांती मोर्चाचं आयोजन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर्तमान बिनधास्त.